नमस्कार. माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस. नुकतीच राज्यातली लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे. तिन्ही फेऱ्यांचं मतदान झालेलं आहे आणि या मतदानामधली सगळ्यात मोठी बातमी ही आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे. अनेकांची नावं जी आहेत ती वगळली गेली आहेत. ही नावं किती आहेत याविषयी वाद चालू आहे. कोणी म्हणतं 64 लाख आहेत, कोणी म्हटलं 2 लाख आहेत, कोणी म्हटलं 30 लाख आहेत. पण या आकड्यापेक्षा महत्त्वाचं आहे की काही नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित झाले. या सगळ्याबद्दल आणि लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायला माझ्या सोबत आहेत देवेंद्र फडणवीस. थेट त्यांच्याकडे जाऊया. देवेंद्रजी, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे, आत्ताच ताजी बातमी आली आहे, निवडणूक आयुक्त HS ब्रह्मा यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांची माफी मागितलेली आहे की नावं वगळल्याबद्दल. आणि ते असं म्हणाले आहेत की मतदारांचं जरी कर्तव्य असलं की हे तपासून घेणं, तरी प्राथमिक कर्तव्य आहे निवडणूक आयोगाचं की सगळ्या मतदारांना मतदान करू देणं. ते झालेलं नाहीये, मोठा घोळ झालाय. ते असं म्हणतात की पहिल्यांदाच मतदार याद्यामध्ये मोठा घोळ झालेला दिसतोय. हे सगळं सुधारलं जाईल विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि त्यांनी चूक मान्य केलेली आहे या सगळ्या घोळाची. तुमची प्रतिक्रिया काय आहे? पहिली गोष्ट, मी श्री ब्रह्मे यांचं अभिनंदन करतो, ब्रह्मा यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चूक कबूल केली. पण केवळ चूक कबूल करून चालणार नाही, करेक्टिव्ह त्याचं ॲक्शन घ्यावं लागेल. याचं कारण, ज्या लोकांना आपण मतदानापासून वंचित ठेवलं आहे त्यांना लोकशाही प्रक्रियेपासून आपण वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ज्यांची नावं होती, ज्यांचे पत्ते बदललेले नाहीत, ज्यांचा जो वोटर कार्ड आहे पण तुमच्या घोळामुळे ते डिलीटेडच्या लिस्टमध्ये आले आहेत, यांना 16 तारीख अजून दूर आहे. पुन्हा निवडणुकीमध्ये मतदानाचा मौका द्या. फेर मतदानाची मागणी मी करत नाही. ज्यांना वगळलेलं आहे त्यांना मतदान करण्याची तुम्ही या ठिकाणी संधी द्या, अशी माझी मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी की ब्रह्मासाहेब असं म्हणाले की हे पहिल्यांदाच झालं, हे चूक आहे. मागच्या निवडणुकीतही हे झालं होतं, सातत्याने हे होत आहे. मी मागच्या निवडणुकीनंतर सातत्याने पत्रव्यवहार करतोय. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी. आमची याचिका ॲडमिट झाली. ती ॲडमिट झाल्यानंतर अजून ती फायनल हिअरिंगला आलेली नाही. दरम्यानच्या काळात चुकीच्या याद्या छापल्याबद्दल शेवटी एक दिवस अतिशय उद्विग्नतेने मी कलेक्टर ऑफिसमध्ये त्या याद्या जाळल्या की जी नावं आहेत ती नावंच तुम्ही देत नाहीत, सगळी नावं डिलीट करून टाकता. माझ्यावर अजूनही ती केस चाललेली आहे, त्याच्यामध्ये मी बेल घेतलेली आहे. मी इलेक्शन कमिशनला जवळजवळ 10 पत्र लिहिलेली आहेत. मी विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय उचलतो. शेवटी मतदार याद्या छापण्याकरता राज्य सरकार पैसे देतं. राज्यामध्ये निवडणूक आयुक्त असतात, ते जरी केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या अंतर्गत असले तरी राज्याचे ते सचिव असतात. त्यामुळे सगळी यंत्रणा राज्याची आपण वापरतो, लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो आणि त्या चुकीच्या याद्या या ठिकाणी आपण प्रिंट करत असतो. आणि म्हणून या याद्या बदला. एक गोष्ट अजून मला निखिल जी आपल्याला पॉइंट आउट करायची आहे, आता या संदर्भात मी आत्ता सबस्टॅन्शिएट करू शकत नाही, पण याची काही पोलीस तक्रार आता आम्ही मुलुंडला देखील केलेली आहे आणि आता अजून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून करणार आहे. पण आमच्या काही सहकार्याने असं सांगितलं की आता हैदराबाद की कुठल्या तरी एजन्सीला आपण काम दिलं होतं, त्याची लोक ही उमेदवारांकडे फिरत होती की 300 रुपये दिलं तर आम्ही नाव डिलीट करून देतो, तुमच्या विरोधकांची नावं डिलीट करून घ्या आणि एका नावाचे 300 रुपये द्या, असं देखील काही लोकांनी मला माहिती दिलेली आहे. हे जर होत असेल तर मला असं वाटतं की खूप मोठा भ्रष्टाचार या याद्यांच्या संदर्भात झालाय. हे इलेक्शन कमिशनर म्हणतात तेवढं सोपं नाही, तर या माध्यमातून लोकशाहीवर थेट घाला घालण्यात आलेला आहे. देवेंद्रजी, तुम्ही खूप गंभीर आरोप करताय की जेव्हा ही सगळी मतदार याद्या नीट करण्याची प्रक्रिया चालली होती तेव्हा ज्या खाजगी कंपन्यांना काम देण्यात आलं होतं त्यांनी पैसे घेऊन हा भ्रष्टाचार केलाय असं तुम्ही म्हणताय. अधिक तपशिलाने सांगा, कारण असं जर घडलं असेल तर खूप गंभीर आहे. नेमकं काय झालंय? निश्चित आता मी देखील त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतोय. पण आजच एका अतिशय सन्माननीय आमदारांनी, एका पदाधिकाऱ्यांनी, 2 जणांनी हे मला ही माहिती दिली. ते असं म्हणाले की आमच्याकडे काही लोक आले होते या कंपनीचे आणि ते असं म्हणत होते की 300 रुपये दिले तर आम्ही नाव डिलीट करून देतो, 300 रुपये पर नेम प्रमाणे आम्हाला डिलिशनचे पैसे द्या. त्याचे पलीकडे जाऊन मी सांगतो की आपण जर बघितलं तर एक 3-4 महिन्यापूर्वी साधारणपणे मुंबईचं एक डेलिगेशन भाजपचं हे चीफ इलेक्शन कमिशनरला भेटलं होतं. रामभाऊ नाईक होते, किरीट सोमय्या होते आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या लक्षात असं आणून दिलं होतं की जाणीवपूर्वक जिथे भाजपचा मतदार आहे किंवा मतदारसंघ आहेत किंवा शिवसेनेचे आहेत तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात डिलिशन झालेलं आहे. 30,000 नावं, 50,000 नावं, 75,000 नावं. आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचा मतदार आहे किंवा जिथे काँग्रेसचे परंपरागत बेसेस आहेत तिथे 2,000 नावं गेली आहेत, 3,000 नावं गेली आहेत.
हे अतिशय म्हणजे अननॅचरल आहे. कारण साधारणपणे आपण जर डेथ वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार केला, स्थानांतरणाचा विचार केला, तर 7-8 हजार नावं तरी किमान त्या ठिकाणी डिलीट झाली पाहिजे. ती होत नाही. तिथे 2 आणि 3 हजार होतात आणि आमच्या मतदारसंघांमध्ये 40-40 हजार नावं डिलीट होतात. हे आम्ही त्यांना पॉइंट आउट केलं. त्यांनी एक स्पेशल इथे कमिशनर पाठवला, पण पलीकडे काही झालं नाही. देवेंद्रजी, तुम्ही दुसरा गंभीर आरोप केलेला आहे की तुमचे मतदार, काँग्रेस विरोधी मतदार किंवा भाजप शिवसेनेचे मतदार हेतुतः वगळण्यात आलेले आहेत. हे सरकारी अधिकाऱ्यांनी केलंय. तुमचं काय म्हणणं आहे? सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे कारस्थान केलंय का? मी एकच निखिलजी उलटा प्रश्न विचारतो. बघा, हे महाराष्ट्रातच का झालं? समजा कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम असता, समजा जर खूप काही वेगवेगळ्या गोष्टी असत्या, तर देशातल्या इतर राज्यांमध्ये मतदान झालेलं आहे, अर्बन राज्यांमध्येही मतदान झालेलं आहे. अशा कुठेही हा प्रॉब्लेम आला नाही. हा महाराष्ट्रातच का आला? आणि आम्ही सातत्याने तक्रार करतो त्याची की हे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे माझ्यासारखा माणूस, आपल्याला माहिती आहे की मी कायदा मानणारा माणूस आहे, पण शेवटी उद्विग्नतेने कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन यादी जाळतो, ही माझ्यावर वेळ येते. आपण विचार करा. त्यामुळे हे जे आहे निश्चितपणे यंत्रणा हातामध्ये घेतली. आता मी एकच प्रश्न विचारतो की दीपक पारेख यांच्यासारखा एक व्यक्ती किंवा राम जेठमलानी यांच्यासारखा एक व्यक्ती आता हा राहतात, हे 20-20 वर्ष त्याच ठिकाणी राहतात, त्यांचे जो इलेक्शन कार्ड आहेत त्यांचं त्या मतदार यादीमध्ये आधी नाव होतं, 5-5 वेळा मतदान केलंय. मग तुम्हाला त्यांचं मत काढता कसं येईल? तुम्हाला ड्यू कोर्स ऑफ लॉ फॉलो करावा लागेल, त्यांना नोटीस द्यावी लागेल. समजा त्या ठिकाणी ते सापडले नाहीत तर तुम्हाला त्याचा पंचनामा करावा लागेल. हे कुठे केलंय सांगा? मुंबईमध्ये कन्सल्टेशन झालं होतं, चीफ इलेक्शन कमिशनर आले होते आणि मुंबईच्या विधी महाविद्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्याही कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि मी सगळ्या बाबी मांडल्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनरनी 3 वर्षापूर्वीची 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हे सांगितलं होतं की खरं आहे महाराष्ट्रातल्या याद्या ह्या चुकीच्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही या याद्या पूर्ण एक्सटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा ज्याला डिनोव्हो तयार करणं आहे हे आम्ही हातामध्ये घेणार आहोत. पण हे होत का नाही हे मला समजत नाही. त्यामुळे कुठेतरी ही जी ऑडॅसिटी आहे किंवा ही जी मुजोरी आहे की तुमची जबाबदारी, आमची काही जबाबदारी नाही, आम्ही वाटेल तसं पार पाडू, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही तर देऊ नका, हे जे सरकारी ॲटिट्यूड आहे हा लोकशाही विरोधी आहे. मी ब्रेक घेणार आहे देवेंद्रजी आणि मग तुमच्याकडे येणार आहे, पण त्याआधी मला हे विचारायचं आहे, तुम्ही शब्द जे वापरले आहेत मुजोरी आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत म्हणजे सर्व कलेक्टर्स आहेत यांनी आपली घटनात्मक जबाबदारी जी आहे ती पार पाडली नाही, ते जबाबदारीने वागले नाहीत? बघा, आता या ठिकाणी हे स्पष्टच दिसत आहे की ज्या ज्या ठिकाणी घोळ झालेला आहे, आता मुख्य आयुक्तांचा त्याच्यातला रोल किती असतो हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे खाली जे कलेक्टर असतात यांचा मेन रोल असतो आणि कलेक्टरांनी जर काम केलं नाही आणि जर आयुक्तांकडे कंप्लेंट केली तर त्यांनी त्याच्यावर सुपरविजन करायचं असतं, त्याच्यावर कारवाई करायची असते. त्यामुळे प्रायमरी रोल हा त्या जिल्ह्याच्या कलेक्टरचा आहे. आणि हे तर मी अगदी स्पष्टपणे सांगेन, म्हणजे जसं महाराष्ट्राच्या आयुक्तांच्या बद्दल माझी नाराजी आहे की त्यांनी याच्या पाहिजे तेवढं लक्ष घातलेलं नाही, पण त्याहीपेक्षा माझी नाराजी ही त्या ठिकाणच्या कलेक्टरवर आहे की तुमच्या अखत्यारीत अशा प्रकारे पूर्णपणे यादीचा सत्यानाश होतोय आणि तुम्ही 60-60 हजार नावं डिलीट करता, 50-50 हजार नावं डिलीट करता. त्यावेळेस तुम्ही विचारतही नाही तुमच्या आरोजला किंवा तुमचे जे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यांना विचारतही नाही की बाबा तू माझ्या सही करता ही 10,000, 20,000, 25,000 नावं पाठवली आहेत डिलिशनला, तर हे तू चेक केली आहेत का? यात तू काय प्रोसेस केली आहे? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केला आहे की नाही? स्पॉट इन्स्पेक्शन केलं आहे की नाही? त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे की नाही? हे काहीच विचारत नाही. थेट सही करताना एक दिवशी तुम्ही 50-50 हजार लोकांचा मतदानाचा हक्क घालून टाकता. मग याला मुजोरी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अगदी बरोबर आहे. म्हणूनच मला विचारायचं आहे की निवडणुकीचं काम धडपणे न पार पाडणं, नीट पार न पाडणं हा गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. या प्रकरणामध्ये कारवाई कुणावर झाली पाहिजे? पहिली गोष्ट, याच्यातली सगळ्यात महत्वाची कारवाई ज्या ज्या लोकांनी डिलिशन केलाय, कारण डिलिशन करताना ड्यू प्रोसेस करावी लागते, ती प्रोसेस झालेली नाही आणि त्यामुळे पहिली कारवाई त्यांच्यावर. दुसरी कारवाई, त्यांच्यावर सुपरविजन करण्याचे अधिकार ज्यांना दिले होते आणि ज्यांनी सुपरविजन केलेलं नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ही सगळी व्यवस्था ढिसाळ ठेवलेली आहे, त्याच्याकरता जबाबदार जे जे अधिकारी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदार याद्यांचा घोळ हा लोकशाहीचा मुडदा पाडणं आहे, हा खून आहे लोकशाहीचा.
कारण तुम्ही जे लेजिटिमेट मतदार आहे त्या लेजिटिमेट मतदारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवताय. लोकशाहीत याच्यापेक्षा मोठं पापच असू शकत नाही. त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस, मी एक ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे परत येतो, कारण मतदार याद्यांबद्दल आपण बोललोय, पण महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल मला तुमच्याकडे यायचंय. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत आपण चालू ठेवणार आहोत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पुन्हा एकदा जाऊया देवेंद्र फडणवीसांकडे. आपण बोलतो आहोत मतदार याद्यातल्या घोळाबाबत. देवेंद्रजी, पुन्हा एकदा मला तुम्हाला विचारायचं आहे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी असं सांगतायत की आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उदाहरणार्थ ज्यांची नावं वगळली त्यांना नोटिसा दिल्या, पंचनामे केले, असं ते सांगतायत. त्यावर तुमचा विश्वास नाही का? आणि दुसरी गोष्ट, दुसरं ते असं सांगतायत की राजकीय पक्षांना सुद्धा 5 दिवस आम्ही आधी या याद्या दिल्या होत्या. तुमचा यावरही विश्वास नाही का की 5 दिवस आधी याद्या देऊन काही होणार नाही, असं तुमचं म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी की अगदी मुंबईतलं ठळक उदाहरण घेऊ. श्री राम जेठमलानी किंवा श्री दीपक पारेख यांना कुठली तरी नोटीस मिळालेली आहे का हे त्यांनी सांगावं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्हाला कुठली नोटीस मिळालेली नाही. अशा प्रकारे हजारो वोटर जे आम्हाला भेटले त्या कोणालाही अशा नोटिसेस मिळालेल्या नाही. त्यामुळे एक तर यांनी नोटिसेस दिलेल्या नाहीत किंवा नोटिसेस दिल्या असं रेकॉर्डवर चक्क लिहून टाकलाय पण त्या कोणालाही दिलेल्या नाहीत. म्हणजे खोटा रेकॉर्ड तयार केलाय. अगदी म्हणजे असेल तर तो खोटाच आहे, कारण दिलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट अशी की 5 दिवस आधी आम्ही यादी दिली असं जे सांगितलं जातं, खरं म्हणजे निखिलजी आपल्याला सांगतो, आता आमचा इतका यांच्याशी सगळ्यांशी संबंध येतो, हे ज्या दिवशी यादी पब्लिश करण्याची डेट ठेवतात त्या दिवशी यादी पब्लिशच करू शकत नाही. त्या दिवशी आम्हाला ते सांगतात अजून छापून यायची आहे. त्याच्यानंतर 8-8, 10-10 दिवसांनी आम्हाला हे याद्या देतात आणि त्या याद्या देखील इतक्या क्लिष्ट असतात आणि इतकी नावं असतात की आमच्या यंत्रणेतनं ईच अँड एव्हरी नेम, प्रत्येक नाव हे आम्ही व्हेरीफाय इतक्या कमी वेळात करू शकू हे शक्यच नाही आहे. सरकारजवळ यंत्रणा असून ते एवढा घोळ घालतात, तर पक्षांनी 4 आणि 5 दिवसामध्ये याद्या पूर्ण तपासून त्यांच्याकडे ऑब्जेक्शन्स देणं हे अत्यंत, मला असं वाटतं की कठीण काम असतं. मला आता निवडणुकीकडे वळायचंय. या सगळ्या घोळाचा, कारण लाखो नावं वगळली गेली आहेत, या सगळ्या घोळाचा यावेळच्या लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्रात परिणाम होईल का? बघा, एक गोष्ट आहे, परिणाम तर काही ना काही प्रमाणात होणारच आहे. याचं कारण मतदार शेवटी वंचित राहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात सगळे जे मतदार आहेत आम्हाला दिसत आहेत ते आमचे मतदार आहेत आणि त्याच्यामुळे काही ना काही परिणाम तर होणारच आहे. पण आता त्याचा निकालावर परिणाम किती होतो हे मी निकालानंतर सांगू शकेल. आज तरी मला असं दिसतंय की जनतेने आम्हाला भरभरून मतं महाराष्ट्रामध्ये दिलेली आहेत आणि तिन्ही फेजमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमची जी महायुती होती, या महायुतीच्या बाजूने लोकांचा कल आहे. तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि तुमच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिली निवडणूक आहे. किती जागा, 48 पैकी किती जागा महायुतीला मिळतील असा तुमचा अंदाज आहे? माझं मत असं आहे की 35 पेक्षा अधिक जागा, म्हणजे आता तर निवडणूक झालेली आहे, निवडणुकीच्या आधीचा क्लेम वेगळा असतो, मी निवडणुकीनंतरचा क्लेम करतोय. 35 पेक्षा अधिक जागा या महायुतीला मिळतील. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की आज ज्यावेळेस अॅनालिसिस करायला आम्ही बसतो त्यावेळी कुठली जागा येणार नाही असं वाटतच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं समर्थन मिळालं आहे. पण तरीही त्याचं नीट विश्लेषण केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की 35 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळू शकतात. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात तयार झालेली आहे. देवेंद्रजी, 35 पेक्षा अधिक जागांचा दावा तुम्ही करताय. 16 मेला स्पष्ट होईल प्रत्यक्षात काय होतंय. पण आणखी एक ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे परत येतो. ब्रेक घेऊया आणि ही रंगलेली बातचीत जी आहे ती पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. आपण जाऊया देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. देवेंद्रजी, तुम्ही म्हणता की 35 जागा तुम्हाला मिळतील. 35 जागा मिळाल्या तर गेल्या दशकातलं हे भाजप सेनेचं सगळ्यात मोठं यश असेल आणि प्रदेशाध्यक्ष तुम्ही आहात. मी तुमचं ॲडव्हान्स अभिनंदन करून ठेवतो. पण मला सांगा, महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी माझ्या अंदाजाने 10 सभा घेतल्या किंवा 10 पेक्षा जास्त पण असतील, मला माहित नाही नेमका आकडा, तो पण सांगा. पण यामध्ये मोदी फॅक्टर किती होता,
महाराष्ट्रामध्ये मोदींची हवा आहे असं म्हणायचं का? महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींनी 15 सभा घेतल्या आणि मी आता गेली 20-25 वर्ष महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळून बघतोय. मला असं वाटतं की राष्ट्रीय नेत्यांनी इतका सभा घेण्याचा एक रेकॉर्ड आहे आणि निश्चितपणे नरेंद्र मोदींची प्रचंड मोठी लाट ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. नरेंद्र मोदींची सभा मिळावी म्हणून आमच्या महायुतीच्या घटक पक्षातले सगळे खासदार उमेदवार हे सातत्याने आमच्या पाठीशी होते. मग कधी 2 मतदारसंघाची सभा घ्यायची, कधी 1ची घ्यायची, कुठे एका सभेत 3-4 लोकांना बोलवायचं, असं करून आम्ही सगळा महाराष्ट्र हा मोदींच्या माध्यमातून कव्हर केला. मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात मोदींची लाट ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या लाटेचा फायदा हा निश्चितपणे महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात होतोय. लाटेचा फायदा होईल असं तुम्ही म्हणताय आणि तुम्ही म्हणताय 15 सभा झाल्या, पण लोकांना खटकलेली एक गोष्ट अशी आहे की तुमच्या पक्षाचे भाजपचे 2 मोठे नेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात मोदींची सभा घेतली नाही. काय कारण आहे? नाही, आम्ही त्यांना ती सभा दिली नाही. अगदी स्पष्ट सांगतो, दोन्ही नेते स्टार प्रचारक आहेत आणि आम्हाला मोदींच्या सभा आम्हाला हे लक्षात येत होतं की मोदींना नेलं की सीट निवडून याच्या परिस्थितीत येते, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागेवर बदल होतो आणि आम्हाला हा विश्वास होता की नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे हे आमचे दोन्ही नेते जे आहेत ते चांगल्या मतांनी जिंकतायत. गोपीनाथजी चांगल्या मतांनी जिंकतायत आणि नितीनजी चांगल्या मतांनी जिंकतायत. कदाचित नरेंद्र मोदी यांचं सरकार बनेल असं म्हटलं जात आहे, तशी शक्यता आहे. ते सरकार बनलं तर गोपीनाथ मुंडे कृषी मंत्री असतील असं राजनाथ सिंग यांनी आधीच जाहीर करून टाकलेलं आहे. एकतर गोपीनाथ मुंडे कृषी मंत्री बनणार आहेत का आणि महाराष्ट्रातून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण जाणार आहेत? खरं तर हा माझा बिलकुल अधिकार नाही, पण मी एकच गोष्ट सांगतो की शेवटी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री बनतील हे नरेंद्र भाई स्वतः, राजनाथजी आणि जी भाजपची कोर टीम आहे ती कोर टीम ठरवेल. पण मला एक गोष्ट निश्चितपणे वाटते की नरेंद्र मोदींचं सरकार बनेल आणि त्याच्यामध्ये आमचे 2 मोठे नेते तर निश्चितपणे राहतील, श्री नितीनजी गडकरी आणि श्री गोपीनाथराव मुंडे. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. देवेंद्रजी, मला शेवटचा प्रश्न आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला सांगतो भविष्याच्या दृष्टीने. जर गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी जर केंद्रात गेले तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व तुम्ही करणार का, जे आता करतायत पण खऱ्या अर्थाने करणार का, आणि भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव पुढे येणार का? निखिलजी, तुम्ही माझे हितचिंतक आहात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, असं असताना देखील असा प्रश्न का विचारता की ज्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही आणि जो प्रश्न खरोखर अडचणीचा आहे? असं कुठलंही या ठिकाणी नाही. नितीनजी गडकरी आणि गोपीनाथराव मुंडे हे दोघं आमचे नेते आहेत. त्यांच्या खाली आमची एक चांगली टीम या ठिकाणी काम करणारी आहे. मी आहे, विनोद तावडे आहेत, आमचे एकनाथराव खडसे आहेत, अजून भरपूर मोठी आमची या ठिकाणी टीम काम करते आहे. कुठलाही नेतृत्वाचा प्रश्न आमच्या समोर नाही आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे तीच जबाबदारी मी योग्य प्रकारे पार पाडणार आहे आणि योग्य वेळी कोण मुख्यमंत्री करायचा किंवा कोण उपमुख्यमंत्री करायचा किंवा काय करायचं याचा निर्णय केंद्र घेईल. आज तरी आमच्यात त्याबद्दल कुठलेही वाद नाहीत आणि माझं वैयक्तिक विचाराल तर माझी स्वतःची अशी कुठली अँबिशन नाही. तुमची अशी अँबिशन नाही, पण जे महाराष्ट्रातल्या भावी काळातले मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे असं मी एक पत्रकार म्हणून मानतो, म्हणून हा प्रश्न विचारला. तुम्हाला शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच तुमच्याशी बातचीत करणं हा एक निखळ आनंद आहे. तुमचं बोलणं, तुमचा युक्तिवाद सगळ्या प्रेक्षकांना आवडतो. धन्यवाद. आपण इथेच थांबूया. थँक्यू. हे होते देवेंद्र फडणवीस. आपण बघितलं ते किती मोकळेपणाने बोलतायत आणि आपलं सगळं जे मतप्रदर्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. मतदारांचा जो गोळ झालाय त्याविषयी त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. राजकारणाविषयी ते बोललेत आणि 35हून अधिक जागा मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथेच थांबतो.